श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 8 मार्चला म्हणजेच शुक्रवारी या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. तर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला व्रत देखील करायचं आहे. आणि पहा, या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. त्यामुळेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी असा एक उपाय सांगणार आहे. आपल्याला शिवलिंगावरून आपण एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ती वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे. ही जी वस्तू आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरातून आपल्याला घरी घेऊन यायची आहे. ही वस्तू कोणती आहे आणि ती का घेऊन यायची आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर ही वस्तू जर आपण घरी घेऊन आलो तर 7 पिढ्यांचे दारिद्र्य आपले नष्ट होईल, घरात पैसा येऊ लागेल, श्रीमंतीचा योग सुरू होईल आणि आपल्या सर्व समस्या ह्या दूर होऊन जातील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. महाशिवरात्र हा दिवस जो आहे तर तो भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी शिवशंकर खूप प्रसन्न असतात आणि या प्रसन्न असताना आपण जर काही वस्तू त्यांच्यावरती अर्पण केल्या आणि त्याचबरोबर त्यांना आपण जर काही वस्तू अर्पण केल्यानंतर काही मनोकामना आपल्या जर आपण व्यक्त केल्या तर ते आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर आपल्याला काय काय करायचं आहे हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता बघा, हा उपाय आपल्याला काय करायचा आहे हे अगोदर आपण जाणून घेऊया. तर आपल्या घरामध्ये सतत गरिबी आणि दरिद्री असेल, आपल्या घरामध्ये पैसा हा येत नसेल आणि पैसा आला तरी तो टिकून राहत नसेल आणि खूप सारी मेहनत करून देखील आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल आणि जेवढा पैसा आपल्या घरामध्ये येतो त्याच्यापेक्षा दुप्पट पैसा आपल्या हातून जर खर्च होत असेल आणि आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, ती आपल्या घरातून इतर मार्गाने बाहेर निघून न जाण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय हे करावे लागतात. त्यामुळेच आपल्याला अशा महाशिवरात्रीच्या दिवशी या पवित्र दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. त्यामुळे पहा, या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. कधी कधी काय होतं, आपण खूप सारे कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्याला म्हणावं असं फळ प्राप्त होत नाही. आणि कधी कधी बघा, आपण कष्ट मेहनतीला आपल्या फळ देखील प्राप्त होतं, परंतु ते चिरकाल आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेते. त्यामुळे ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आणि पहा, बऱ्याच वेळा आपण भरपूर जणांना पैसे देतो परंतु ते लवकर आपले परत करत नाही, किंवा आपले पैसे अशा ठिकाणी अडकलेले आहेत की तिथून आपल्याला ते लवकर भेटणार नाहीत. म्हणजेच काय, आपले अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करायचा आहे. किंवा आपल्या घरामध्ये पैसाच येत नाही आणि पैसा हा आला की लगेच दवाखान्यामध्ये किंवा कुणी ना कुणी आजारी पडते, अशा अनेक मार्गाने ते बाहेर निघून जातो. तर अशा वेळीसुद्धा आपण हे असे उपाय करायचे आहे. किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात परंतु त्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नाही आहे आणि तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे. तो व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी, आपल्या व्यवसायामध्ये आपली प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. किंवा आपण एखादी नोकरी प्राप्त करण्यासाठी, किंवा आपली एखादी शेती आहे, त्या शेतीमध्ये धान्य व्यवस्थित पिकत नाही किंवा आपल्याला त्यातून उत्पन्न निघत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही असा हा एक उपाय आवर्जून करू शकता. उपाय जो आहे तर तो आपल्याला दिवसभरामध्ये कधी वेळ भेटेल त्यावेळेस करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक धोत्र्याचं फळ जे आहे, हे फळ जे आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. यानंतर हे फळ जे आणलेलं आहे तर ते आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि नंतर हे फळ आपल्याला स्वच्छ धुवून आपल्या मंदिरामध्ये ठेवायचं आहे आणि रात्री 12 वाजता उठून आपल्याला ते फळ आपल्या जवळ घ्यायचं आहे
आणि हे जवळ घेतल्यानंतर आपल्याला हे फळ जे आहे तर आपल्या जवळपास जे बी शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला शिवपिंडीवरती ते फळ अर्पण करायचं आहे. अर्धा तास आपल्याला ते फळ तिथेच ठेवायचं आहे. हे फळ तिथे ठेवल्यानंतर आपल्याला मनोमन आपली जी इच्छा आहे तिथे व्यक्त करायची आहे. महादेवाचं नामस्मरण करायचं आहे आणि ती आपली जी कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. तर ती इच्छा बोलत आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे. भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहे. आपण एक हाक मारली तरी ते आपल्या हाकेला धावून येणारे आहेत आणि त्यांना अगदी श्रद्धेने आणि भावनेने पूजा जर आपण केली तर ते आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात. पहा, जेव्हा आपण हे शिवलिंगावरती फळ ठेवणार आहोत त्यानंतर आपण अर्धा तास तिथे ठेवणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्या अर्ध्या तासामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला ते फळ उचलून आपल्या घरामध्ये 12:30 वाजता घेऊन यायचं आहे. त्यानंतर लाल कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये हे फळ आपल्याला बांधायचं आहे. जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता, तुमची तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये हे फळ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. किंवा मग तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात, तो व्यवस्थित चालत नाहीये तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे फळ एका साईडला बांधून देऊ शकता किंवा मग तुमचा जो पैशाचा गल्ला आहे त्यामध्ये ठेवू शकता. आणि जर आपण शेतीमध्ये काम करत आहात आणि शेतामधून चांगले उत्पन्न येत नसेल तर तुम्हाला शेतीच्या एका साईडला म्हणजे एखाद्या कोपऱ्यामध्ये छोटासा खड्डा घ्यायचा आहे, त्यामध्ये हे फळ पुरून द्यायचं आहे. सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही असा हा एक उपाय केला तर तुमच्या ज्या बी मनोकामना आहेत, इच्छा आहेत त्या नक्की पूर्ण होतील. तुमची कसलीही इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. श्रीमंतीचे योग सुरू होतील. पहा, हा असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय जर महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण केला तर याचं आपल्याला तुरंत फळ हे प्राप्त होत असतं. जर तुम्हाला ह्या शिवरात्रीला जर हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही महिन्याला जी शिवरात्र येते त्या शिवरात्रीला जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. जर काही अडचणी येतात, सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्ही महिन्याची जी शिवरात्र आहे त्यावेळेस करू. आता बघा, बरेच जण असंही म्हणतील की रात्री 12 वाजता शिवमंदिरामध्ये जाणं म्हणजे चांगलं वाटत नाही किंवा मग एखाद्याला शक्यही होणार नाही. तर पहा, ज्यांना शक्य होईल त्यांनी शिवमंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करायचा आहे आणि जर त्यांना शक्य नसेल तर त्यांनी आपल्या घरामध्ये पहा जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीवरती तुम्ही असा हा उपाय करू शकता. आणि त्यानंतर पहा, ही शिवलिंगावरती 12 वाजता हे फळ अर्पण करायचं आणि त्यानंतर 12:30 वाजेपर्यंत आपल्याला जे मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचा जप करायचा आणि 12:30च्या नंतर जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे. तर बघा, अशा प्रकारे उपाय करायचा आहे. आणि बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडला असेल की रात्री 12लाच आपण हा उपाय का करायचा आहे. तर पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान शिवशंकर हे ब्रह्माजीच्या अंगातून रात्री 12 वाजता शिवलिंगामध्ये प्रकट झाले होते. त्यामुळे आपण हा उपाय जर रात्री 12ला केला तर याचे फळ हे आपल्याला तुरंत प्राप्त होईल. याच दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकर हे खूप प्रसन्न होते आणि त्यांच्या या प्रसन्न असल्यामुळे आपल्याला ह्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर ते आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला जे कृपा आशीर्वाद आहेत तर ते प्राप्त होतात. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.